छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पत्नी आणि सून यांच्याकडून गल्लोगल्ली जाऊन प्रचार। आदित्य ठाकरे उद्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील आणि कोल्हापूरचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जलाल राजपूरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला। नांदगाव परिसरातली घटना। 4 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती। मुंबईतल्या कांदिवली आणि बोरिवली परिसरात 2 मे रोजी रात्री 10 ते 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार। आतापर्यंत 50% मुख्य नाले आणि 30 ते 35% छोट्या नाल्यांची सफाई पूर्ण। येत्या 15 मे पर्यंत नाले सफाईचं काम पूर्ण होणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। 52,000 बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई। 8 ते 22 एप्रिल या कालावधीत पोलिसांनी राबवली मोहीम। भाडं नाकारणं, विना गणवेश आणि जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई। उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई आणि मतदानासाठी परराज्यात जाणाऱ्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये तुफान गर्दी। त्यामुळे तिकिटाचं आरक्षण केलेल्या प्रवाशांचे मात्र हाल। समृद्धी महामार्गावर उद्घाटनानंतर गेल्या 16 महिन्यात 82 लाख वाहनांचा प्रवास। दर महिन्याला 6,76,000 वाहनांचा प्रवास। MSRDCच्या तिजोरीत 631 कोटींचा महसूल जमा। 30 एप्रिलला धाराशिव तुळजापूर महामार्ग 6 तास बंद राहणार। पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महामार्ग बंद राहणार। 30 एप्रिलला मोदींची तेरणा महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे सभा। आजपासून कोकणात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधल्या काही भागातलं तापमान वाढणार। पारा 40 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील 64 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। 246 गावांना 555 अधिग्रहित विहिरींचा आधार। छत्रपती संभाजीनगरमधील मलकापूर अर्बन बँकेमध्ये आणखी एक घोटाळा उघडकीस। दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्र बँकेत जमा करत 9 कोटींचं कर्ज उचलल्याची तक्रार। 2 आरोपींना अटक। धाराशिवच्या येरमाळ्यातल्या येडेश्वरी देवीच्या यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट। गर्दीचा फायदा घेत सोनं आणि चांदीच्या दागिन्यांसह एसटी महामंडळ बसेसच्या इंधन टाक्याही चोरीला। या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। बुलढाण्याच्या आरे गावातल्या सीमा सुरक्षा जवान नागेश राक्षे त्रिपुरामध्ये कर्तव्यावर असताना शहीद। शासकीय इतमामात नागेश राक्षे यांच्यावर अंत्यसंस्कार। इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खासगी बस दरीत कोसळली। अपघातात 28 जण जखमी। जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्गावरची घटना। छत्रपती संभाजीनगरच्या लासूरमध्ये रुग्णवाहिका वेळेवर न आल्यानं आदिवासी महिलेची भर रस्त्यातच प्रसूती। मात्र उपचाराअभावी नवजात अर्भकाचा मृत्यू। प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी गैरहजर असल्यानं अर्भकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। बारामतीच्या निंबूजवळील शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली। जवळच असणाऱ्या घरामधील टीव्ही आणि फॅन जळाल्याची माहिती। भिवंडीच्या मानकोली परिसरात कपड्याच्या गोदामाला भीषण आग। आगीमध्ये इतर काही गोदामही जळाल्याची माहिती। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खासगी बसनं अचानक घेतला पेट। चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी सुखरूप। आढे गावाजवळची घटना। पश्चिम बंगालच्या संदेशखालीमध्ये सीबीआयची धाड। परदेशी बनावटीची पिस्तुलं आणि काडतुसं जप्त। धाडीत NSDची ही मदत घेतल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।